टीम वियंग पॅकर माझगाव खूप चांगली कामगिरी केली. सागर निवाते सलीमची एक चांगली बॉलिंग पाहिली गेली आहे. बॅटिंगसाठी सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले. सुरेश सरोज आणि दिवेश पारावे मुंबईतील एक जबरदस्त जोडी आहे. म्हणजे या जोडीची देखील चर्चा राहिली गेली आहे. मॅच चालू करायची आहे. थोडं स्पीडअप करा मित्रांनो. अक्षय राहुल येतात पहिलीवर घेऊन बॉलिंगसाठी. जबरदस्त मॅच आहे, पहिलीच मॅच आणि 1 to 4चं क्रिकेट देखील तेवढंच महत्वाचं आहे. असं एक जबरदस्त आयोजन पाहिलं गेलं. गिरगावची माऊली सुवर्ण चषक, खोताची गाडी, महिला नवरत्न मंडळ आमचे दिनेश सांगळे आणि संपूर्ण त्यांचे मित्र आमचे प्रतीक सीतम, सिद्धेश, सर्व टीम व्हाईट आणि रेड कॅप त्यांना अगदी शोभून दिसते. आता शेवटचा अंतिम दिवस. बॉलिंगसाठी अक्षय राहुल पहिली ओव्हर घेऊन स्ट्रायकरला सुरेश सरोज. पहिलाच बॉल समोर टॅप केला गेला आणि सिंगल रन. मुंबईचं अंडरआर्म क्रिकेट गेले कित्येक वर्ष एक चांगल्या पद्धतीने खेळलं गेलं. महाराष्ट्रात अवकाळी पावसाने पण सुरुवात केली आणि सगळीकडे पाऊस पडतो, त्यामुळे पहिलंच आपण ग्रुपवर पण मेसेज टाकला होता, जर पाऊस आला तर रब्बर बॉल, पण क्रिकेट थांबणार नाहीये. आणि क्लिअर केलं होतं मुंबईकर कुठल्याही परिस्थितीत क्रिकेट खेळू शकतो. एशिया वैद्य देखील मॅचचा रन देखील त्यांचे योगेश वैद्य दोन्ही बंधू आणि भले क्रिकेटपासून आता थोडे दूर गेलेत, परंतु प्रत्येक क्रीडा स्पर्धेला जातात. मी मागील 3-4 वर्षामध्ये ऑब्झर्व केलंय. मोठी गोष्ट आहे, टायमिंग काढावा लागतो, कारण आपण त्या क्रिकेटपासूनच आपल्याला नाव मिळालं, ओळख मिळाली आणि फ्रेंड सर्कल, मित्र खूप इम्पॉर्टंट आहेत. पद्मनाथ प्रभू पण मागे मध्ये बसलेत रिसिव्हर सारखं गॉगल घालून दादांची बॅटिंग वेगळ्या अंदाजामध्ये होती. आणि बाबू सरांची अंपायरिंग आहे, पण गॉगल इम्पॉर्टंट आहे. ऋषभाची एक इनिंग विक्रेलीशी मला अजूनही आठवते, जी सुप्रीमोची जबरदस्त मॅच ती रंगली होती. बुमराने स्टार्ट दिला आणि दादाने फिनिश केला होता. अक्षरशः मी ग्राउंडच्या बाहेर आलो होतो की मॅच आता विक्रेलन्स हरली. 12 बॉल 42 का 12 बॉल 44 ची मॅच होती आणि दादानी ती मॅच 12-47 ची मॅच होती. लास्टला 1 बॉल 5 ला दादाने टायमिंगला 6 लगावला आणि विक्रेलन्सला एक मोठा विजय मिळवून दिला. मग चेन्नईकडून बुमराची देखील ती इनिंग, दादाच्या अशा अनेक इनिंग आहेत. आणि योगेश दत्ताला मी एक विक्रेलन्समध्ये डोंबिवलीची क्रीडा स्पर्धा खेळताना पाहिलं होतं. रेड कलरची टी शर्ट होती, जिथे मला असं त्या नावाने रतनबुवा खेळत होती विक्रेलन्स. ती एकच मॅच म्हणजे तेव्हा नंतर दादाने क्रिकेट थोडं कमी केलं असेल, परंतु दादाच्या अशा अनेक इनिंग महाराष्ट्राने पाहिल्या. अजून दादाची दादागिरी नेहमीच पाहण्यासारखी राहिली आहे. आता जे ब्रॉडकास्ट चालतात त्यात अनेक प्लेयर्सनी दादाचं नाव घेतलं की ऋषी दादा आमच्या टीम मध्ये प्लेइंग इलेव्हन मध्ये अजूनही राहील. या बॉल देखील समोर खेळले गेले आहेत. टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला दिनेश पारावे आणि सुरेश सरोज. जबरदस्त खेळाडू आहेत, अनुभव दोघांकडे पण चांगला आहे. प्रत्येक फॉर्मॅट मध्ये बॅटिंग त्यांची दोघांची देखील पाहण्यासारखी राहिली आहे. परिस्थिती अक्षय राहुल नवी मुंबईचे, त्या बॉलवर चेक केला गेलाय. डबल 11 मुकेश रॉय चेंबूर त्यांच्या विरुद्ध अवैध 11 अंधेरी. ₹1,11,111 प्रथम क्रमांक. दादा आवर्जून सांगेल की 15 मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कार आहेत, म्हणजे कॅप, गॉगल बघा तुमच्या समोरच आहे टेबलवरती सर्व.
दादा पण बोलले की मी एवढा क्रिकेट खेळलो, परंतु 15 मॅन ऑफ द मॅच एका वेळी भेटणं क्वचित अशा क्रीडा स्पर्धेमध्ये असतं. दादाने खूप क्रिकेट खेळलं, अनेक इंटरव्ह्यूज पण त्यांच्या आम्ही पाहिल्या आणि दरवर्षी क्रीडा स्पर्धेसाठी आवर्जून येतात आणि बाईट पण दादा आवर्जून अनेक क्रीडा स्पर्धेला देतात. बॉलर्ससाठी नवी मुंबईचे अरोलीचे पार्थ तिर्लोटकर येतात, एक जबरदस्त बॉलर आहेत. याही खेळाडूची चर्चा राहिली गेली आहे. आपल्या उंचीच्या जोरावर आणि एक्सचेंजच्या जोरावरती एक चांगलं क्रिकेट खेळले गेले पार्थ तिर्लोटकर. पार्थ तिर्लोटकर या बॉल देखील टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला. डिक्लेअर झोन मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल, रन मात्र सिंगलने पुढे जाईल. सात रन झाले धाव फलकावरती. प्रत्येक खेळाडूला ट्रॅक, टी शर्ट, संपूर्ण गिरगावची माऊली, सुवर्णचषकाचे आयोजक आणि दहीहंडीचा क्रेज या परिसरामध्ये एक वेगळा आहे. गणपती, नवरात्र, पाडवा सर्व या परिसरातील मित्र एकत्रित येऊन आपल्या परिसरात देखील एक चांगलं क्रिकेट ऑर्गनाईज झालं पाहिजे आणि त्यासाठी ही मात्र पडदाड आहे. बॉलिंगसाठी पार्थ तिर्लोटकर. या बॉलवर वेगात टाकण्याचा प्रयत्न केला गेला आणि कुठल्याही प्रकारे आपण पाहिलं तर रन तिकडे वेळा नाहीये. डॉट बॉल. पार्थ तिर्लोटकरने चांगला स्पेल टाकला. स्टंप बॅटरचा बॉल पिचिंग खूप चांगल्या पद्धतीने पाहिली गेली आहे. पार्थ तिर्लोटकर या बॉल देखील पुन्हा एकदा आणि तिकडे चुकी झाली आहे. चुकीला माफी नाहीये. 5+1 1,11,111 रुपयाचे प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक 66,666 प्लेयर टुर्नामेंट साठी बाईक आहे. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा पार्थ तिर्लोटकर. या बॉल देखील टॅप केला गेलाय. जबरदस्त टायमिंग करत असताना सिंगल केला गेला. सुरेश सरोज खुडा. या बॉल देखील पुन्हा एकदा टॅप केला गेलाय. जबरदस्त बॉलिंग पाहायला मिळते. पार्थ कमबॅक केलाय. म्हणजे या ग्राउंड मध्ये लोअर स्कोरिंग पण याच्या अगोदरची मॅच पाहिली. फक्त 12 रनचं टार्गेट होतं. इसमें डिंगडॉंग जॉर्जियन संघ थोडं डगमगला. वियंग पॅकेज माझगाव संघ क्वालिफाय झाला. यावर देखील कव्हरला खेळले गेले. हलक्या हाताने सिंगल. सुरेश सरोज. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट पाहायला मिळत आहे. 11 रन झाले त्या फलकावरती. संध्याकाळी देखील एक वेगळा माहोल असेल कारण स्थानिक संघांनी पण खूप चांगली प्रभावित कामगिरी केली. अन्ना इलेव्हन चिंतामणी संघ क्वालिफाय झाला. त्यानंतर रॉयल महालक्ष्मी बीएनपी हा संघ क्वालिफाय झाला सेमीफायनल मध्ये. संध्याकाळी पण सेमीफायनल, फायनल. स्कोर झाला आतापर्यंत 11. एक रन खूप महत्वाचे असणार आहे आणि स्कोर कार्ड थोडाफार आपण पाहिला तर इकडे शांत होताना पाहिलं गेलं. बॉलिंगसाठी आपण पाहिलं शुभमवर जबाबदारी दिली गेली आहे. रन झाले आतापर्यंत 11 रन झाले त्या फलकावरती. बॉलिंगसाठी शुभम लोखंडे. 25-26 हा स्कोर देखील ग्राउंडवर तेवढंच इम्पॉर्टंट आहे. गिरगावची माऊली सुवर्णचषक 2026 हे 6वं पर्व. हा दिनेश चांगले पण बॅट चेक करतायत. बाकी माझी इच्छा आहे की एक वर्ष तू पण ही टुर्नामेंट खेळावी. आमचे रावत स्पोर्ट्स राज रावत लय जणांकडून ऐकलं की वाघ्या खूप चांगला खेळायचा. फायनलच्या 4ही टीम जेव्हा सेमीफायनल खेळणार त्यांना टीमला बॅट आहे. आमचे राज रावत कुंभारवाड्याचे आमचे मित्र आणि फायनलच्या दोन्ही टीमला शूज देखील आपण इकडे प्रोव्हाइड करणार आहोत. गिरगावची माऊली आणि 4ही टीमला बॅक पण आहेत प्लेयर्सला. स्पोर्टिंग ट्रॅक आणि टी शर्ट देखील प्लेयर टुर्नामेंटसाठी, सिरीजसाठी, त्याचबरोबर बाईक पण आहे.
खूप महत्वाचा दिवस आहे क्रीडा स्पर्धेसाठी आणि सर्व मुंबईकर या क्रीडा स्पर्धेची देखील वाट पाहत असतात. मग अशी प्रज्ञा शिंदेने पण एक उल्लेख केला की हे क्रिकेट खेळायचं आहे तर तुमच्याकडे स्किल पाहिजे, टॅलेंट पाहिजे, तुम्हाला प्रॅक्टिस पाहिजे, तरच तुम्ही एक चांगल्या लेवलला क्रिकेट खेळू शकता आणि प्रॅक्टिस खूप महत्वाची आहे. यामुळे बीट केला गेला शुभमचा एक जबरदस्त लेग ब्रेक. याबरोबर समोर खेळले गेले, नॉन स्ट्राईक केला, चान्स आहे आणि नॉट आउट. दुसरा दिवस चालू, स्कोर झाला त्यापर्यंत 14 रन्स वरती मॅच थोडीफार शांत होताना पाहिली गेली. दिवेश आणि सुरेशचा प्रयत्न चालू आहे की 20, 23, 25 पर्यंत स्कोर घेऊन जायचं आहे. तिसरी ओव्हर चालू आहे. फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू आहे रनआउट साठी. ओके, चेक केलं जाईल. आमच्या क्लासिकच्या कॅप्स देखील आपण पाहतोय. हा, खूप चांगली क्वालिटी. व्हाईट अँड रेड कलरची टी शर्ट्स देखील, कॅप अगदी सर्व श्री साई स्पोर्ट्सचं देखील आम्हाला सपोर्ट राहिले गेले. आमचे माडिक कलेक्शन, सुपर सिल्वरचे बॉल देखील आपण पाहतोय. भवानी स्पोर्ट्स, सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. रावत स्पोर्ट्स, मंदार स्पोर्ट्स, सर्व बॅटिंगसाठी ओमकार पाटणे तर डोंबिवलीचे जबरदस्त खेळाडू आहेत. आता नुकतीच रत्नागिरीला पण जबरदस्त परफॉर्मन्स केलाय. खूप चांगलं क्रिकेट खेळले गेलेत. माहीमच्या महाराजाची एक टुर्नामेंट त्यांनी सिरीज घेतलेली, त्यानंतर मागे येऊन पाहिलं नाही. जबरदस्त परफॉर्मन्स करत असताना शिलेन दिवा डोंबिवलीसाठी देखील एक चांगलं क्रिकेट खेळले ओमकार पाटणे. 12 यावर्षी वायकट्टा देखील त्यांनी जिंकला. अनुभव आहे त्यांच्याकडे, सिरीज देखील मिळवली वायकट्टाला. खूप चांगलं खेळाडू आहेत, खूप चांगलं क्रिकेट त्या परिसरात खेळले गेले. स्कोर झाला आतापर्यंत 16 रन झाले. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. उर्वरित 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. सापोर 6 जरी आले तरी 22-23 पण खूप महत्वाचे आहे ग्राउंडवरती. ईशान देत आहेत. कोकणात देखील एक चांगलं क्रिकेट खेळले गेले बॉलिंगसाठी, परंतु ही मॅच देखील तेवढीच महत्वाची आहे. बॉलिंगसाठी ईशान, स्ट्रायकरला बॅटर दिनेश पारावे. या बॉलवर देखील हलक्या हाताने खेळायचा प्रयत्न केला गेला. लिएंडरची जबरदस्त फिल्डिंग, वा जबरदस्त एफर्ट्स गेले लिएंडरने. रनआउटची विकेट येईल, बॅटर आउट. सर्व क्रिकेट प्रेमी देखील या मॅचचा आनंद घेत आहेत आणि विविध भागातून विक्रोळी, कांजूर, भांडूप त्या परिसरातून देखील खेळाडू खेळताना पाहिले गेले. कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, उल्हासनगर, रत्नागिरीचे देखील खेळ, चिपळूण,
राजापूर त्या परिसरात देखील खेळाडू आज इकडे आले आहेत. सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. न्यू बॅटर देवकरण परमार येतात बोरिवलीचे. देवकरण परमार याही खेळाडूकडे क्षमता आहे, परंतु आता टीमला गरज आहे सिंगल. स्किल या ग्राउंडवर खूप महत्वाचं आहे. सिंगल कसा करायचा, कुठल्या पद्धतीने करायचा, यावर देखील टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला. फटका फर्स्ट स्ट्राईक घेण्याचा चान्स आहे. अक्षय राहुलने चान्स घेतला होता, परंतु तिकडे सिंगल रन. ओमकार पाटलांनी स्ट्राईक सुद्धा घेण्याचा प्रयत्न केला गेला. रन्स त्याला माहिती आहे की रन चालू ठेवणं गरजेचं आहे. स्कोर जर आतापर्यंत 17 रन झाले ऑफ कव्हर. इनिंग बेसमध्ये आपण टॉस पण करणार होतो. यानंतर दोन्ही टीम्स आपण देखील तयार राहायचं आहे. यानंतर आपण पाहिलं तर सनराइज असल्फा रॉयल त्यांच्या विरुद्ध श्री स्वामी समर्थ मिरॅकल बॉईज अशी एक जबरदस्त मॅच आपल्याला यानंतर देखील पाहायला मिळेल. या बघा देखील आपण पाहिलं तर पुन्हा एकदा चान्स आहे तिकडे आणि स्ट्राईक एंडला सिंगल रन. 18 रन झाले दफलकर. उर्वरित काही बॉल शिल्लक आहेत पहिल्या इनिंगचे. बॉलसाठी ईशांत. यावर देखील पुन्हा एकदा लोअर फुलटॉस बॉल समोर खेळले गेले हलक्यात आणि सिंगल. एक रन खूप महत्वाचा असणार आहे. बॅटिंग करत असताना वेद 11 अंधेरी. यावर देखील पुन्हा एकदा सिंगल केलं गेलं. ओंकार पाटलाला पण माहिती की रन्स खूप महत्वाचे आहेत. 20 रन झाले दफल कवरती आणि 2 विकेट गेलेत. डेब्यू लेव्हल मुकेश रॉयल चेंबूर. या बॉलवर चुकी होतीये. लेग स्टिकच्या बाहेर -1. एक्स्ट्रा रन्स या ग्राउंडवर तुम्हाला बाहेर घेऊन जाऊ शकतात आणि खूप एक्स्ट्रा रन्स मॅटर करतील. 22 रन झालेत. मॅच मध्ये कमबॅक केलं बेदी अंधेरी. बॉल टू बॉलची मॅच पण या ग्राउंडवर फिरताना पाहिली गेली, त्यामुळे एक्स्ट्रा रन्स खूप मॅटर करतील. डेब्यू मुकेश रॉयल चेंबूर संघ थोडा डगमगतो या मॅच मध्ये. या बॉल देखील सिंगल केले गेले. 23 रन झाले फलकावरती आणि टार्गेट आता 24 रनचं टार्गेट आहे मॅचला जिंकण्याकरिता. डेब्यू 11 मुकेश रॉयल चेंबूर या संघासाठी 24 रनचं टार्गेट आहे.
आमचे 3 मित्र प्रतीक शितप, सिद्धेश रावत आणि दिनेश सांगळे यांच्या देखील या क्रीडा स्पर्धेला तेवढीच मेहनत आहे. टुर्नामेंट करणं म्हणजे सोपं नाही आहे. चला स्पीडअप करा लगेच. 24 रनचं टार्गेट आहे बॉलिंगसाठी ओमकार पाटणे. 12 स्ट्राईक एंडला बॅटर आपण पाहिलं तर शुभम लोखंडे, त्या सोबतीला सौरभ फुटक ठाण्याचे इथं एक जबरदस्त जोडी आहे. ही पण मॅच चांगली रंगेल. दुसरा डाव पण 24 चेंडू जिंकण्याकरिता 24 धावांची गरज आहे. 24 बॉल 24 करायचे आहेत. बॉलिंगसाठी आपण पाहतो ओमकार पाटणे. 12 24 बॉल 24 करायचे आहेत. जबरदस्त मॅच. या बॉलवर लेग स्टिकच्या बाहेर व्हाईट बॉल. पहिली इशारा असते सुरुवात केली गेली तर 24 बॉल मध्ये 23 करायचे आहेत. पिरगावची मौली सुवर्ण चषकाचा आजचा शेवटचा दिवस आणि चौथी मॅच आजच्या दिवसातील. या बॉल देखील समोर टॅप केला गेलाय. सुमेश तिकडे पोहोचतात. सिंगल रनने मात्र खातं पुढे जाईल. सौरभ फुटक येतात ठाण्याचे. जबरदस्त बॅटर आहेत. 1-2-4चं क्रिकेट खूप चांगलं खेळलं गेलं जातं ठाणे मुलुंड या परिसरामध्ये. अनुभव आहे त्यांच्याकडे पण. एक्स्ट्रा रनने सुरुवात केली त्यानंतर सिंगल आलाय. बॉल टू बॉलची मॅच पण कशा प्रकारे रंगेल सर्व मुंबईकरांचं लक्ष क्रीडा स्पर्धेवर देखील आपल्याला पाहायला मिळतं आणि आजचा हा महत्वाचा दिवस आहे क्रीडा स्पर्धेचा. 1,11,111चा कोण मानकरी ठरेल, बाईक कोणाला मिळेल, ओव्हन कोणाला मिळेल, असे खूप सारे पारितोषिक आहेत. या बॉल देखील आतमध्ये आणला. बॉल सिंगल रन. प्रॉपर टॅप केलं गेलं. बॉलिंगसाठी ओमकार पाटणे पुन्हा त्या स्ट्राईक एंडला. सौरभ फुटक. या बॉलवर फटका थोडा फसताना पहिला गेला. डिक्लेअर झोन मध्ये सिंगल रन मिळेल. महत्वाची मॅच आहे. दोन्ही संघ बलाढ्य आहेत. बॉल टू बॉलचा पाठलाग करतायत. पहिल्या मधून वियंग पॅकेट माझगाव संघ क्वालिफाय झालाय सेमीफायनल मध्ये. आजच्या दिवसातील ही एक निर्णायक मॅच आहे. वेदिले वंदेरी त्यांच्या विरुद्ध डेव्हिल 11 मुकेश रॉयल चेंबूर. या बॉल देखील बोल्ड आउट. ओमकार पाटणे चांगलं कमबॅक केलं. बॅटर आउट. बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर रमजान येतात. अजून एक जबरदस्त खेळाडू भांडूप परिसरातील रमजान. बॉलिंगसाठी आपण पाहतो ओमकार पाटणे. 12 व्हाईट बॉल आहे. या बॉलवर पुन्हा एकदा समोर खेळले गेले. सुमेश तिकडे पोहोचतात नॉन स्ट्राईक एंडला आणि चेक केलं जाईल. अंपायर सॉफ्ट डिसिजन काय? आणि बॅटर आउट आहे. सो बाहेर जावं लागेल बॅटरला.
महत्वाची विकेट गेले रनआउटच्या रूपामध्ये. रमजानला बाहेर जावं लागेल. नवीन बॅटर करण सोडा येतात. बॉल टू बॉलची मॅच होती. विकेट गेल्यामुळे थोडं प्रेशर निर्माण केलं बॉलिंगसाठी ओंकार पाटणे. पहिली ओव्हर चांगली हाताळली आतापर्यंत. सुरुवात चांगली गेली आहे. यानंतर दोन्ही टीम्स आपण तयार राहायचं आहे खेळाच्या दृष्टिकोनातून प्लीज. शिमोल लोखंडे स्ट्राईक केला बॉलिंगसाठी. ओंकार पाटणे बाळा. या बॉल देखील आपण परत स्वीप घेण्याचा प्रयत्न केला गेला. डॉट बॉल जबरदस्त फट केले सुरेश सरोज आणि किरण शिंदेने. गुड बॉलिंग. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला. रन झालेत 5 रन. 2 विकेट गेले. आता 18 बॉल मध्ये 19 रनची गरज आहे. 18 बॉल 19 करायचे आहेत. मुंगा तर मुंगाने जबरदस्त मेडन ओव्हर आपली पाहिली गेली. क्रुशल मॅचला त्यांनी मेडन ओव्हर टाकलं आणि टीमला जिंकून दिलं. काल दिवसभरामध्ये एक बॉल खूप वेळा पाहायला मिळाल्या आणि खूप चांगल्या मॅचेस काल पण रंगताना पाहिलं गेलं. आजचा दुसरा दिवस आहे. आज आमचे सर्व मित्र त्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिले गेले. आमचे मान्यवर सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. थँक्यू सो मच. प्रतिजी सोनवणे आपलं पण स्वागत आहे. थँक्यू सो मच. मित्रांनी बोलवलं तर जावं लागणार. बॉलिंगसाठी ऋत्विक गोल्डे. त्यात एक जबरदस्त वेगवान गोलंदाज उल्हासनगरचा ऋत्विक गोल्डे. टिक टिक. पहिलाच बॉलवर टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला करणने. 18 बॉल 19 ची मॅच. 17 बॉल 18 करायचे आहेत. खूप चांगलं क्रिकेट खेळले गेले. ऋत्विक देखील त्यांच्याकडे देखील अनुभव आहे. एक रन खूप महत्वाचा. एक एक्स्ट्रा रन्स पण खूप मॅटर करतील. बॉलिंगसाठी ऋत्विक गोडे. या बॉल देखील टॅप केला गेलाय आणि एक सिंगल रन तिकडे मिळते. रन्स मात्र पुन्हा एकदा एकने पुढे जाईल. स्कोर झालाय 8 रन्स वरती. 2 विकेट गेलेत. करण आणि शुभमची शेवटच्या ओव्हरपर्यंत इनिंग चांगली बिल्डअप झाली तर मॅच ते जिंकून देऊ शकतात. दोघांचं कॉम्बिनेशन चांगलं आहे. एकत्र लहानपणापासून एक चांगलं क्रिकेट खेळलेत त्यामुळे मॅच पुढे घेऊन जाऊ शकतात. क्रुशल मॅच आहे. परंतु सुरेश सरोज काहीतरी युक्ती लढवावी लागेल. फिल्डिंग फॅक्टर खूप महत्वाचा आहे. स्ट्राईक केला करण सोडा. या बॉलवर पुन्हा एकदा टॅप केला गेलाय. खेळाडू येतात तिकडे हर्षित शेट्टी आणि सिंगल रन तिकडे मिळेल. बघा कॅप जी तुम्हाला दिली ना ती नसेल घालायची तर अंबरकडे द्या. बट सरळ घाला. क्लासिक कॅपचे आपल्याला जे आम्हाला प्रोव्हाइड केले आमचे मित्र. थँक्यू सो मच. या बॉल देखील आपण तर एफर्ट चांगले घेतले गेले. थोड्या वेळासाठी बॉल अगदी एक रन खूप महत्वाचे. सिंगल रन मात्र मिळेल. 10 रन झाले टॉप फलकावरती. जबरदस्त मॅच आहे. हाय व्होल्टेज मॅच आजच्या दिवसातील. वेदिले अंधेरी त्यांच्या विरुद्ध डेव्हिल 11 मुकेश रॉयल चेंबूर. यानंतर सनराइज असेल फॉर रॉयल त्यांच्या विरुद्ध श्री स्वामी समर्थ मिरॅकल बॉईज. बॉलिंगसाठी ऋत्विक गोडे. स्ट्रायकरला करण सोडात.
या बॉल देखील टॅप केला गेलाय. रन मात्र सिंगल. 11 रन झाले फलकावर. 12 बॉल मध्ये जिंकण्याकरिता 13 रनची गरज आहे. 12 बॉल 13 करायचे आहेत. कुठल्या बॉलरला जबाबदारी दिली जाईल? बॉलिंगसाठी किरण शिंदे येतात डोंबिवलीचे. जबरदस्त ओरम क्रिकेट देखील अंडरआर्म क्रिकेट देखील एक चांगलं खेळलं गेलं किरण शिंदे. 12 बॉल 13 करायचे आहेत. हा 12 बॉल मध्ये जिंकण्याकरिता 13 रनची गरज आहे. 12 बॉल 13. कुठल्या बॉलरला जबाबदारी दिली जाईल? टीम मीटिंग खूप महत्वाची आहे कारण की एक एक रन या ग्राउंडवर निर्णायक आहे. 12 बॉल 13 करायचे आहेत. बॉलिंगसाठी किरण शिंदे. स्ट्रायकेला शुभम लोखंडे. 12 बॉल 13 स्ट्रायकेला शुभम. बॉलिंगसाठी किरण. एक जबरदस्त ऍक्शन आणि जबरदस्त बॉलिंग. या बॉल परफेक्ट यॉर्कर आणि किरण स्वतः आले तिकडे. वा जबरदस्त पिचिंग पाहिली गेली आहे. खूप चांगल्या पद्धतीने कमबॅक करत असताना किरण शिंदे. आता 11 बॉल मध्ये 13 करायचे आहेत. 11 बॉल 13. अकरा चेंडूंनी 13 धावांची गरज आहे. या बॉलवर चुकी झाली किरण कडून. एक्स्ट्रा रन्स मात्र टाकून चालणार नाहीयेत. हा या मॅच नंतर एक 10 ते 15 मिनिटं आपण ब्रेक घेणार आहोत. या मॅचलाच घेणार होतो परंतु तो आपण ब्रेक थोडं पुढे ढकलतोय. यानंतर एक 10 ते 15 मिनिटं ब्रेक असेल आणि त्यानंतर मॅच चालू केली जाईल याची नोंद घ्यायची आहे. पोलिससाठी किरण. या बॉलवर पुन्हा एकदा एक्स्ट्रा रन्स. आता बॉल टू बॉलची मॅच आली आहे. अकरा बॉल मध्ये 11 करायचे आहेत. जबरदस्त मॅच पाहिली गेली. 24 बॉल 24 ची मॅच होती. अकरा चेंडूने 11 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. या बॉल देखील लॉस्ट आहे केनला आणि बॅटर आउट. बाहेर जावं लागेल इकडे. हा बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे. चेक केलं जाईल. आउट आहे. बॅटरला बाहेर जावं लागेल. ही रनआउट मात्र टर्निंग पॉइंट होऊ शकते या मॅचची कारण की विकेट आली आहे. नवीन बॅटर मात्र जबाबदारी दिली जाईल. हा बॅटिंग टीमचा रिव्ह्यू मात्र संपलेला आहे. लिएंडर येतात नवीन बॅटर बॅटिंगसाठी. अंधेरीचे जबरदस्त खेळाडू लिएंडर. बॉल टू बॉलची मॅच होती. एक रनआउटची विकेट आली त्यामुळे मॅच थोडीफार आता इकडे क्लोज होतीये. किरण शिंदेने एक्स्ट्रा रन्स टाकले त्यामुळे मॅचमध्ये कमबॅक केलं होतं. पुन्हा एकदा डेब्युलेले मुकेश रॉय चेंबूर संघ परंतु आता मॅच पुन्हा एकदा शांत होताना पाहिले गेले. बॉलिंगसाठी किरण. स्ट्रायकेला करण. करण एकाला रन थांबवायचे एकाला रन करायचे. दोघांच्या नावामध्ये रन आहेत. किरण आणि करण. या बॉलवर टॅप केला गेला. एक सिंगल रन तिकडे मिळेल. एका रनने मात्र धावफलक पुढे जाईल. 14 रन झाले धावफलकावर. 9 बॉल मध्ये जिंकण्याकरिता 10 रनची गरज आहे. 9 बॉल 10 करायचे आहेत. नऊ चेंडूंनी 10 धावांची गरज आहे.
याबरोबर देखील स्ट्राईक केला आणि आता मात्र तिने डायरेक्ट हिट बॅटर आउट बाहेर जावं लागेल कारण 16 मात्र इकडे बाहेर जावं लागेल बॅटर आउट बॉलिंगसाठी किरण स्ट्राईकेटला अतिच येतात नवीन बॅटर मॅच थोडीफार फसताना पहिली गेली कारण की विकेट आली आहे जबरदस्त बॉलिंग केली किरण शिंदेने या बॉल देखील फटका फसताना पहिला गेला स्ट्राईकेट मात्र तिकडे घेतील लिएंडर एका रनने मात्र धावफलक पुढे जाईल 15 धावा झाले त्या फलकावर 7 बॉलमध्ये 9 करायचे आहेत 7 चेंडू 9 धावांची गरज आहे 7 बॉल 9 स्ट्रायकर लिएंडर एक जबरदस्त खेळाडू गंभीरचे एक शांत खेळाडू आहेत खूप चांगलं क्रिकेट खेळले गेले लिएंडर ज्युनियर सम्राट अंधेरी संघासाठी देखील चांगलं क्रिकेट खेळले गेले आहेत सचिन राणे पण यानंतर इनॅक्शन मध्ये आहेत या बॉलवर स्ट्राईक एंडला हा आमचे सोनावणे यांचा एक विशेष सन्मान हा थँक्यू सो मच सोनावणे दादा आपण देखील आलात आणि ऋषी नंतर बघितल्यानंतर त्यांनी एवढा ते खुश झाले की दादा त्यांची बॅटिंग पाहण्यासाठी देखील त्यांनी थोडा वेळाने बघितलं पण ते खुश झाले एकदम दादा सॉरी की आम्ही लेट बघितलं परंतु सोनावणे दादा आपलं पण आभारी आहे आणि आपण देखील या बृहत कार्यक्रमासाठी दाखल झाला त्याबद्दल आलं पण ऋणी आहे थँक्यू सो मच एक विशेष सन्मान केला होता आपल्या सोनावणे दादांचा थँक्यू सो मच रनआउटची विकेट तिकडे येईल आता 6 बॉलमध्ये जिंकण्याकरिता 9 रनची गरज आहे 6 बॉल 9 करायचे आहेत बॉलिंगसाठी अक्षय गुरव तर बॉलिंगसाठी एक जबरदस्त फास्टर बॉलर दिवाचे आहे जबरदस्त क्रिकेट खेळले गेले कोकणात देखील या खेळाडूची एक वेगळी चर्चा राहिली गेले राजापूर रत्नागिरी खेड चिपळूण म्हणजे एकदा गेला की 2-2 3-3 महिने तिकडे क्रिकेट खेळतो पहिलाच बॉल शेप आउट झाले लिएंडरने चांगला चान्स घेतला होता आता 5 बॉल मध्ये जिंकण्याकरिता 8 रनची गरज आहे 5 बॉल 8 करायचे आहेत या बॉल देखील वेगात टाकला गेला थोडे लेझी खेळले गेले निशांत गुड बॉल जबरदस्त बॉल पाहिला गेला अक्षय गुरव दिवा एक्सप्रेस दिवस एक जबरदस्त वेगवान गोलंदाज गेले कित्येक वर्ष चांगलं क्रिकेट खेळला गेलाय पण या बॉलवर टॅप केलं गेलंय जिंकण्याकरिता आपण पाहिलं तर 3 बॉलमध्ये 7 रनची गरज आहे बाउंड्री या ग्राउंडवर जाणं थोडं कठीण आहे परंतु निशांत प्रयत्न करावे लागतील या बॉल देखील फुलटॉस बॉल समोर खेळले गेले 2 बॉलमध्ये जिंकण्याकरिता आता 6 रनची गरज आहे 2 बॉल 6 करायचे आहेत टीम डब्ल्यू मुकेश रॉयल चेंबूर 2 चेंडू 6 धावांची गरज आहे
एक बॉल 5 आहे मॅच. आता मात्र थोडीफार फसताना पाहिलं गेलं अक्षय गुरवणे, पण 5 बॉल स्टंप टू स्टंप पिचिंग केली. कुठल्याही प्रकारे काही एक्स्ट्रा करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला नाही, कारण की त्याला माहिती मॅच आपण इझिली जिंकतोय. वेदिल अंधेरी संघ मात्र या मॅचवर नाव कोरतोय. अभिनंदन. आमचे थँक्यू सो मच. आणि यावर्षी डायरेक्ट आज या क्रीडा स्पर्धेसाठी अलिबागवरून इकडे दाखल झाले आहेत. हॅलो हॅलो शेख. हॅलो हॅलो. योगेश यांचा एक विशेष सन्मान आपण या कार्यक्रमामध्ये करत आहोत. योगेश दादा 2 शब्द ऐकेल, कारण की जास्त नाही घेता, परंतु या क्रीडा स्पर्धेविषयी जरूर ऐकेल. गिरगावची माऊली चषक आय थिंक दरवर्षीप्रमाणे प्लेयर्ससाठी खूप उत्कृष्ट असे पारितोषिकं ठेवतात आणि आम्हाला दरवेळेला बोलवून ते आमचा सन्मान करतात. त्यांचा मी आभारी आहे. आणि त्यांनी ही टुर्नामेंट दरवेळेला अशीच सुरुवात ठेवत जितक्या जमेल तितक्या करत राहावं, कारण त्यासाठी प्लेयर्स लोकांना एक प्रोत्साहन मिळतं. आणि ऑर्गनाईज करायचं विचारलं तर खूप चांगले ऑर्गनाईज केले. एवढ्या सगळ्या लोकांना सामावून घेऊन इतके प्राइजेस द्यायचं हे खूप कठीण काम आहे या वयाचं, पण ते करतात आणि त्यामुळे त्यांनी तसं चालू ठेवा याच त्या शुभेच्छा देतो मी त्यांना. थँक्यू सो मच. आणि तुम्ही पण दरवर्षी न चुकता येतात त्याबद्दल आपला पण आभार आहे. त्यानंतर ऋषी वैद्यचा एक विशेष सन्मान. दादांची दादागिरी संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले असं क्रिकेट खेळत असताना एक मुंबईतील धुरंधर क्रिकेटर ऋषी वैद्यांचा एक विशेष सन्मान केला जातोय. गेले कित्येक वर्ष एक चांगले क्रिकेट खेळले गेले. ऋषी वैद्य यांचा एक विशेष सन्मान आपण या कार्यक्रमामध्ये करत आहोत. मुंबईपासून अगदी गुजरात विविध राज्यांमध्ये जाऊन देखील एक चांगले क्रिकेट खेळले दादा. अंडरआर्म क्रिकेट आणि त्यातल्या त्यात आज गिरगावची माऊली. मी स्पेशली थँक्स बोलू, कारण की अलिबागवरून डायरेक्ट इकडे आलात. काय म्हणाले क्रीडा स्पर्धेविषयी आणि एक प्रेम आपुलकी मैत्री त्यासाठी आपण आलात, त्याबद्दल आपला आभारी आहे. पहिलं तर माऊली सुवर्ण चषक वाघ्या किंवा बाबू या लोकांनी बोलवलं त्याच्याबद्दल त्यांचे धन्यवाद. दुसरं तू म्हणालास की अलिबागवर मी डायरेक्ट इकडे आलो, तर क्रिकेटसाठी खेळताना आम्ही खूप ठिकाणी गेलो, त्यामुळे आता इकडनं बघायला यायला एवढी मोठी गोष्ट नसते, कारण त्या काळी तर आम्हाला जायला यायला पण त्रास व्हायचा, तरी आम्ही ग्राउंडवर वेळेवर पोचायचो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तू म्हणालास की एवढं चांगलं ऑर्गनायझेशन आहे की प्लेयर्सना काय म्हणतात ते 15 मॅन ऑफ द मॅच किंवा 15 वस्तू मॅन ऑफ द मॅच म्हणून देतात. तर ती एक